खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच नितीन करण काळन. बरोबर आभार इथे व्यक्त करतो. वळतो चौथ्या सामन्याकडे. आमदार चषक 2026 नाणेफेक जिंकून आपण बघतोय की उंबारली संघाने निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. चला ॲज पर शेड्यूल आपण थोडेसे लेटच आहोत. मॅच जरा स्पीडअप करायची आहे. या मॅचमध्ये SB ग्रुप पुरस्कृत भावेश गायकर आणि त्याचबरोबर भानाशीड गायकर यांच्या माध्यमात एक पारितोषिक आलं आहे. सलग 3 चौकार 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सलग 3 षटकांसाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कौसा संघाच्या फलंदाजासाठी पारितोषिक आहे. 3 चौकार 3 षटकार प्रत्येकी 1000 रुपये सलग तुम्हाला मारावे लागतील. BG ग्रुप पुरस्कृत भावेश गायकर आणि भानाशीड गायकर यांच्या माध्यमातून. येस, उंबरलीचे लेजंड प्लेअर सचिनदादा भोईर, त्यासोबत सुखदेवजी पाटील, लालचंद्रदादा पाटील आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. आणि कौसाचे आपले भारतदादा गायकर यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न. आपलंही सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. मागच्या तिन्ही सामन्यात आपण हे चित्र बघितलंय की प्रथम बॅटिंग करणारा संघ इथे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला डॉमिनेट करतोय, सामना इथे जिंकतोय. पहिला सामना आपण बघितला त्या ठिकाणी खोणी संघाने तर बॅटिंगच त्याचा निर्णय त्यांनी घेतला होता बॅटिंग करण्याचा आणि 65 धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही आहे. चला सामना सुरू करायचा आहे. ॲज पर शेड्यूल आपण खूपच लेट आहोत. घड्यात आपण बघतो की जवळजवळ 10 वाजून 28 मिनिटं होत आहेत आणि चौथा सामना इथे सुरू होतोय. नाणेफेक जिंकून गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली संघाने निर्णय घेतला मी प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते म्हणजेच कौसा संघाला. सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवर ज्युनियर प्रेम. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो फलंदाज कल्पेश गोवारी आणि ओमकार. चला पंच तुम्हाला सूचना तीच देत आहेत. सामना लगेच सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका. पहिला चेंडू प्ले कॉल केलाय पंचांनी. टाइम आपण मॅच करूया. बरोबर 29 मिनिटं ऑनसाईडला चेंडूला पूल केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला जज करतो. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. बघितली ॲक्शन रिप्ले मागे पुढे आमचे एक टेक्निकल टीममध्ये करत होते आणि चेंडू बघितला आपण पायाच्या मधून 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला, सीमारेषे बाहेर. पहिला चौकार कल्पेश जुगोवारीच्या बॅटमधून. चौकाराने खाता उघडलंय फलंदाज कल्पेशने. धावसंख्या 4. आता दोन्ही खेळाडू मात्र डीपमध्ये ऑन साईडला आहेत, डीपमध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट. बॉटम हँड सॉफ्ट हँडने चेंडूला प्लेस केलंय. रनआउटची संधी पण क्विक सिंगल कंप्लीट. त्या ठिकाणी बॅकअपला थोडासा वेळ जातो. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाजांनी 2 धावा ते पूर्ण केल्यात. गुड रनिंग. आखो मी इशारा. बॅकअपसाठी खेळाडू जवळपास नव्हता आणि त्याचा फायदा उचलला. कल्पेशने ताबडतोब सांगितलं ओमकार पाटीलला अजूनही धाव इथे होऊ शकते. 2 धावा कंप्लीट. जंटल टच, सॉफ्ट हँड टच आणि त्या मुवमेंटला 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. पॉवर प्ले. ज्युनियर प्रेम अपकमिंग यंगस्टर उंबारली संघाचा प्राथमिक गोलंदाज, पहिला गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पूल करायचा प्रयत्न. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातो निघून गलीमध्ये. चुकीचा फटका म्हणजे आपण शॉर्ट्स थोडंसं बघितलं, थोडंसं चुकीचं कारण फुलटॉस चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. थोडासा वाईड वेटकर टाकण्याचा प्रयत्न होता पण या चेंडूवर टायमिंग करू शकला नाही आहे कल्पेश. दरम्यान आपण बघतो की फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. आपण बघतो की त्या ठिकाणी क्रॉस होत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज येईल तो ओमकार पाटील. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. उंबाली विरोधात कौसा आपण सामना बघतोय. सामना क्रमांक 4, दिवस 2 आमदार चषकाचा. या रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते आणि पहिल्यांदा हा प्रयत्न केला गेलाय या आमदार चषकामध्ये. 3रा पर्व या स्पर्धेचा. लेफ्ट हँडर आउटसाइड एज मागे जाते. चेंडू चेस सुरू आहे. आउटफील्ड वेगवान आहे आणि थर्ड मॅन बाउंड्रीला चेंडू क्लिअर होईल, सीमारेषे बाहेर, चौकार.
खूप बाजूने चेंडू निघून गेला. संघनायक तिथे होता उंबरली संघाचा आणि धावसंख्या डबल फिगरमध्ये 11 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज चौकारणी खातं उघडत आहेत. हो इथे मात्र बघूया अपील आणि फलंदाज बाद कॉट बिहाइंड. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट विकेट प्रॉप प्रेम आणि अप्रतिम आपण बघतो चेंडू टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एज घेऊन चेंडू सरळ सोमनाथच्या हातामध्ये आणि पहिलाच धक्का लागलाय कौसा संघाला. ओमकार पाटील बॅक टू डगआउट. ओमकार पाटील बिग विकेट. ओमकार पाटील सारखा खेळाडू मात्र बाद होता. लेफ्ट हँडर खूप चांगला लेफ्ट हँडर आहे या संघाचा कौसा संघाचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एज अँड गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट विकेट फॉर प्रेम अँड फर्स्ट विकेट फॉर गावदेवी उंबारली. 11 लॉस ऑफ 1. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन आदित्य येतो. आदित्य टकले बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 चौकार 1 डबल 1 सिंगल 1 विकेट. आतापर्यंत 5 चेंडू झाले मैदानावर. नाणेफेक जिंकून बॅटिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली संघाने आणि प्रेमच्या षटकातला शेवटचा चेंडू समोर असेल तो आदित्य. हो हो क्या बात आहे. प्रचंड वेग. प्रचंड वेग. अचूकता होती. भेदकता होती गोलंदाजीमध्ये आणि भन्नाट वेगाने चेंडू वाईड यॉर्कर होऊन थेट जातोय सोमनाथच्या हातामध्ये. अचूक सुरुवात. विकेट काढण्याचं बघा काय कॉन्फिडन्स आहे गोलंदाजीमध्ये. जागचं हलू दिलं नाही. बॅकलिफ्ट आपण बघितलं की अजिबात घेण्याची संधीच मिळाली नाही. स्ट्रायकिंगला फलंदाज आदित्य टकलेला. बॅट खाली येईपर्यंत चेंडू कधीच निघून गेला तो विकेट किपर सोमनाथच्या हातामध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 11 धावा पॉवर प्लेमध्ये. 2 चौकार 1 डबल 1 सिंगल 1 डॉट आणि 1 विकेट. आतापर्यंत या षटकातले पृथक्करण शिवसेना उंबर्डे कोळवली विभागीय शाखा विरुद्ध त्याचबरोबर स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आमदार चषक 2026. मागची 2 पर्व आपण डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट टुर्नामेंट बघितली पण यावर्षी कल्याण पश्चिमेमध्ये किंवा कल्याण ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर हा पहिला प्रयत्न आहे. विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळतात. सध्या आपण बघितलं तर थंडी पण नाही आहे पण गरमीसुद्धा तेवढीच वाढलेली आहे आणि त्याच गोष्टी दृष्टिकोनात ठेवून आपण बघितलं की फेब्रुवारीच्या नंतर आपण बघतो की गरमी जास्त वाढते आणि अशा मुवमेंटला नाईट क्रिकेट टुर्नामेंट या खेळण्यासाठी खूप इझी असतात. पण तेव्हाच आपण बघितलं तर आमदारांचं म्हणेन किंवा आयोजकांचं म्हणेन खर्चसुद्धा तेवढाच असतो नाईट क्रिकेट टुर्नामेंट म्हटल्यानंतर. भरपूर फायनान्स गोळा करावा लागतो तुम्हाला. स्पॉन्सर्स बघावे लागतात कारण इझी नाही आहे नाईट क्रिकेट टुर्नामेंट ठेवणं. वेगळं सांगण्याची गरज नाही. जनरेटरचाच खर्च जास्त होतो बघायचं गेलं तर. बोलिंग मार्कवर अजून एक प्रेम सिनियर प्रेम. गोलंदाजी मार्कवर प्रेम भोईर. समोर कल्पेश. आउटसाइड एज मागे जाते चेंडू. सोमनाथ त्या ठिकाणी आहे. सोमनाथ राजकुमार आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करतो यशच्या मागे सोमनाथ. एकच धाव मिळते या चेंडूवरती कल्पेश गोवारीला. धावसंख्या 12. 12 ऑन द बोर्ड. आदित्य टकले ऑन स्ट्राईक. धावसंख्या 12. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्ले फॉरेस्ट एंड कडून. नेक्स्ट टाइम थोडासा आपण बघतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बरोबर प्रेमच्या हातामध्ये चेंडू. प्रेमने गोलंदाजी केली. प्रेमला सांगितलं की तुझा झेल आहे घेऊ शकतो हा झेल आणि फलंदाज बाद. विकेट फॉर प्रेम.
थोडीशी सावध सुरुवात करावी लागेल. आपल्याला माहिती आहे की मागच्या 3ही मॅचमध्ये जर 50च्या पलीकडे जर धावसंख्या असेल तर आपण सेफ आहोत. सेकंड मॅचमध्ये आपण बघितलं की 55 धावा डिफेंड केला, 25 धावांनी एक मोठ्या फरकाने सामना जिंकला होता पडले संघाने. लास्ट मॅच सुद्धा आपण बघितली की थोडीशी खूप मोठ्या फरकाने आपण बघितली की शेवट षटकात सामना आला होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्याचे क्षेत्ररक्षक काय कव्हरला ते चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय. थोडासा प्रेम नाराज होतोय की डायरेक्ट थ्रो येणं गरजेचं आहे, नॉट पिचिंग. मेहनत त्या ठिकाणी होता. धावसंख्या 14-14 लॉस ऑफ 2 इन द सेकंड ओव्हर. पॉवर प्ले सुरू आहे, पण या षटकात आपण बघतोय की आतापर्यंत एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये ती गोलंदाज प्रेमने. कल्पेश खेळतोय 9 वर 5 चेंडूमध्ये. निलेश खेळतोय 1 चेंडूत 1 धाव. धावसंख्या 14. हो, ऑन साईडला खूप चांगला फटका बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर लांब लचक मारलाय, उत्तुंग मारला निलेशने, पहिला मारलाय षटकार. व्यासपीठावर आपण बघतो की सन्मान्य एकनाथ सदू पाटील साहेबांचं आगमन झालंय. युवा प्रमुख भोपरचे त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर स्कोर मोज ऑन 20 धावा. हो, हा चेंडू चांगला होता, कटर बॉल. लेफ्ट हँडरसाठी हा चेंडू लेग कट होतोय, बाहेर निघतोय. चांगला कमबॅक. षटकार मारल्याचा खूप चांगला लेग कटर आणि थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. सेकंड राऊंडची मॅच असेल ती खोणी अविरोधात पडले या 2 संघांमध्ये. ही आता स्क्रीनवर एकनाथ सदू पाटील यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश भोईर साहेब मला पाहायला मिळत आहेत. संघटनेच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते, त्यांच्या विभागात खूप चांगली कामगिरी होते. धावसंख्या 20. पुन्हा एकदा ज्युनियर पाटील बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रेम सेकंड स्पेलमध्ये. आणि भीमचंद्र काळन हे दुटण्याचे खूप चांगले क्युरेटर सुद्धा आहेत, खूप चांगले कोच सुद्धा असं मी म्हणेन. आणि त्यांच्या माध्यमात एक पारितोषिक आलं आहे ज्युनियर प्रेमसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्रे दिलं जाईल भीम काळन यांच्याकडून. थँक्यू भीमचंद्र. धावसंख्या 20 धावा. त्याचबरोबर पारितोषिक आपण मगाशी एक अनाऊन्स केलं होतं. बीजी ग्रुप पुरस्कृत भावेश गायकर, भानाशेठ गायकर यांच्याकडून सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक 1000 रुपयाचं ते कौसा संघाच्या फलंदाजांसाठी आहे. चला सामना सुरू करावा. बरोबर 10 वाजून 29 मिनिटांनी चेंडू पडला पहिला आहे या मॅचमध्ये. सेकंड स्पेल, पहिला चेंडू. ओ परफेक्ट बुंधा, फलंदाज बाद, क्लीन बॉल, मधली यष्टी वाकवली आहे आणि दुसरी विकेट काढली आहे ती ज्युनियर प्रेमने. कल्पेशला संधी दिली नाही बॅट उचलण्याची.
चला सामना सोबत सुरू करूया पुन्हा एकदा. स्ट्राईक केला तर अभिजित आला नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर बघायला मिळाला तो प्रेमचा. ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बॉटम हँड. पंचांचा लेग बाईटचा इशारा. पायाला हलकासा चेंडू ब्रश होऊन मागे निघून जातोय. जबरदस्त गोलंदाजी. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा ज्युनियर प्रेमचा काय आहे तो. 2 विकेट्स त्याने काढलेत. पहिल्या षटकात सुद्धा त्याने विकेट काढली होती. धावा खर्च केले ते 11, पण इथे मात्र विकेटने सुरुवात केली आहे. कल्पेशला बॅट कुठल्याही संधी त्याने दिली नाही आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. नवीन आला फलंदाज अभिजित. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. निलेश आता स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 21. एक षटकार मारला ऑलरेडी निलेशने. पुढचा चेंडू. बॉटम हँडचा वापर. बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एकच धाव मिळेल निलेशला. निलेशला खूपच सावध खेळ करावा लागेल. त्याला माहिती आहे की चांगली बॅटिंग करावी लागणार आपल्या संघासाठी. खास करून प्रेमचं हे षटक ते इम्पॉर्टंट आहे उंबरली संघासाठी. ते तुम्हाला खेळून काढावं लागेल कारण विकेट टेकर बॉलर आहे. अपकमिंग यंगस्टर नवीन काही क्लुप्त्या आणतात, नवीन काही आयडिया आणतात, नवीन काही इम्प्रूव्हमेंट आणतात गोलंदाजीमध्ये आणि त्यातून ते विकेट काढतात. त्यामुळे त्यांच्यासमोर थोडंसं सावधच खेळ करावा लागेल. ऑफकोर्स लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत प्रेम. त्यामुळे चेंडू कट करण्याची सुद्धा कला त्याच्याकडे आहे. पुढचा चेंडू प्रेमचा. हो अपील या ठिकाणी हलकंसं होत आहे. पंचांकडे अपील केलं. पंचांनी अपील ताबड उचलून धरलंय. फलंदाज बाद होत आहे. 1 मोर विकेट फॉर प्रेम. टॉप आपण बघितलं त्या ठिकाणी पकडला गेला. पायचीत पकडला गेला. ऑफस्टॉमला अटॅक करणारा चेंडू होता आणि त्या ठिकाणी बघतो की विकेट काढलेली आहे प्रेमने. 3री विकेट प्रेमसाठी. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग आला योगेश. धावसंख्या 22. 4 गडी बाद. हो लेफ्ट केला. जाऊ दिला चेंडू विकेट किपरकडे. पंच वळतात आमच्याकडे. फिरोज सांगतात इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 23. सामना क्रमांक 14 सुरू आहे. गोलंदाजीने मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी केली 4 पैकी 3 विकेट तर प्रेमनेच काढल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक 2 हाताळतोय आपण या स्पर्धेमध्ये. ऑलरेडी 2 मेडन षटक बघितले. काल सुद्धा बघितलंय, आज सुद्धा बघितलंय. दक्ष मात्रेकडून बघितलंय विकेट मेडन ओव्हर. पण इथे मात्र अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी. एक लेग बाईस, एक सिंगल आणि एक वाईड. अप्रतिम चेंडूची फेक. अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी. एक्सपेक्ट करू शकत नाहीये फलंदाज की कशा प्रकारचा चेंडू येईल त्यांच्याकडे. हा सुद्धा तसा चेंडू तर बघू शकता तुम्ही. ओ हो मॅग्निफिसंट स्नॉटर. पायाच्या मधून आणि बॅट आणि पायाच्या मधून तो मागे निघून गेला. हलकासा चेंडूला बघतो आपण श्रेष्ठीच्या थोडासा बाजून निघून गेला. थोडक्यात बचावला त्या ठिकाणी. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रेम. षटकातला शेवटचा चेंडू बिफोर द ड्रिंक. पाणी ताबडतोब घेऊन जाते खेळाडूंसाठी ड्रिंक ब्रेकमध्ये. ड्राईव्ह केलाय. एकदा तिथे कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. गॅपमध्ये खेळलाय चेंडू. चेंडू जातो डीप स्वीपर कव्हरला. ते शतशक येऊन चेंडू कव्हर करेल पण तोपर्यंत 2च धाव समाधान मानावं लागते ते फलंदाज योगेशला. 2 धावांनी स्वतःचं खातं उघडलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 25 अंकी झाली आहे 3 षटकांच्या अखेरीस आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. या पण काही वळी सन्मानाकडे. पाहुणे ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. वळी आमच्या कॉमेंटेटर योगेश पाटीलकडे. सन्मान आपण घेत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर आपल्या हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान घ्यायचा आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ सदू पाटील साहेबांचा इथं शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल.
तर स्क्रीनवर आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सतीशदादा भोईर यांच्या हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तालुका प्रमुख शिवसेना एक सन्माननीय एकनाथ सदू पाटील यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. तसेच विनंती असेल सुरेश पाटील, सन्माननीय सुरेश पाटील आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पोलीस पाटील आहेत या स्पर्धेचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. मान्यवर पाहायला मिळतात सन्माननीय सुरेश पाटील, पोलीस पाटील स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय सतीशदादा भोईर यांच्या हस्ते इथे मात्र पाहुण्यांचं शुभ सन्मान आपण पार पडतात. येस, ओल टू कॉम्बॉक्स प्रसाद प्रताप सर. थँक्यू सो मच योगेश. यानंतर आपण षटक क्रमांक 4 इथे घेऊन येतात सोमनाथ भोईर. या संघाचा अत्यंत अनुभवी गोलंदाज. एक काळ होता की स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. मलिंगा स्टाईल गोलंदाजी करतो, यॉर्क लाईनची गोलंदाजी करतो, ही त्याची ओळख होती. आणि बघायचं आता मात्र निश्चितच एक कॉन्टेस्ट खूप रंगणार. जेव्हा समोर निलेश असणार, निलेशच्या समोर आता सोमनाथ. 25 धावा, 4 गडी बाद, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं या 2 षटकांमध्ये काय धावा इथे अंकित करेल तो कौसा संघ. ओ भन्नाट यॉर्कर, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेफ्ट हँडर निलेश भोईर सारखा फलंदाज, कसलेला मुरला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या समोर पहिल्या चेंडू त्याला शांत ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी सोमनाथची. पहिलाच बॉल डॉट, अजूनही 11 चेंडू शिल्लक. बघायचं आहे काय धावसंख्या रचली जाणार आहे. 50 धावसंख्या निश्चित म्हणे की पुरेशा असतील. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अजून एक यॉर्कर लाईन, हलकीशी इनसाइड एज आहे. चेंडू मागे जातोय निघून विकेट किपरकडे. तोपर्यंत मिळते ती एकदा या चेंडूवरती निलेशला. स्ट्राईक रोटेट केले ते योगेशकडे. निलेश करतो वैयक्तिक 9 वर एका षटकाच्या मैत्रीने 6 चेंडूमध्ये. तर योगेश करतो 2 चेंडू 2 धावा, पण धावसंख्या 26 धावा, 4 गडी बाद. आमदार चषक 2026 दुसरी रजनी. या स्पर्धेची एकूण 32 संघांचा समावेश. स्ट्राईक एंड योगेश. धावा जमवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, कारण धावा थोड्याशा कमीच बघायला मिळतात धावफलकावर. योगेश सोमनाथचा पुढचा चेंडू. ओ यॉर्क लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत योगेशला मिळते फक्त एकच धाव. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीपमध्ये गावदी क्रिकेटला उंबरली संघाचं. साहिल त्या ठिकाणी होता डीपमध्ये. 27 धावा. खोणी असंघ आणि पडले संघाचे संगणक आपण त्वरित रेडी राहायचं आहे. 5 षटकांतर आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा, सेकंड राऊंडचा. यष्टीच्या मागे प्रेम फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय. पुढचा चेंडू निलेशसाठी. निलेशचा ट्रेडमार्क शॉट, अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. जवळ धावफलकावर 4 गडी बाद. षटकार आल्या मागच्या चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज. ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. 2 धावांचा प्रयत्न करणार का बघायचा. निलेश त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धार समाधान मानावं लागेल. कारण स्पर्धे आपण बघतो की या ठिकाणी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे नियम आणि त्यांच्याच आपण बघतो की त्या ठिकाणी स्पर्धा त्यांच्या संलग्न आहे. त्यामुळे विकेट आणि टॉसला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे स्पर्धेमध्ये. 34 धावा, 4 गडी बाद. षटकाला शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत या षटकात बघतो की 3 सिंगल, 1 षटकार, 1 डॉट. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या सोमनाथने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 34 धावा धावफलकार. योगेश स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, आउटसाइड मागे जाते चेंडू. एकच धाव तिथे मिळेल आणि तोपर्यंत षटक संपते ती 4. धावसंख्या 35. करंट रन रेट जर आपण बघितला तर 8.75चा बघायला मिळतोय. धावसंख्या 35 धावा आणि निर्णय षटकात बघायचं आहे आता मात्र धावा हव्या आहेत बॅटिंग टीमला.
कारण धावा थोड्याशा कमकुवत बघायला मिळतात. पहिल्या षटकाच्या सामन्यात आपण जर चित्र बघितलं तर कोणी असंघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम बॅटिंग केली होती आणि 64 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि 65 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग इथे करण्याचा सापाड संघ थोडासा मागे पडला. त्यानंतर 55 धावेंचं टार्गेट इथे मात्र गौरीपाडा संघाला झेपवलं नाही आणि 25 धावेंच्या फरकाने तो सामना पडले संघाने जिंकला. मागच्या सामन्यात आपण जर बघितलं तर तब्बल 68 धावेंचं लक्ष होतं आणि त्या मोमेंट आपण बघितलं की सोनारवाडा संघ बॅकफुटला बघायला मिळाला. भरपूर सारे डॉट चेंडू आपण बघितले त्या ठिकाणी पडले आणि तो संघ आपण बघतो त्या ठिकाणी पराभूत त्यांना व्हावं लागलं सोनारवाडा संघाला. या मॅचमध्ये बघूया की आतापर्यंत धावसंख्या 35 आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी यश येतोय निर्णायक षटक टाकण्यासाठी. 5वं षटक निर्णायक षटक. योगेश आणि निलेशला मात्र खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे पडले आणि खोणी असंघ. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आमदारच्या सगळं भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा ज्या खूप रेअर आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, पण त्यापैकी अजून एक क्रिकेट स्पर्धेचं नाव निश्चित घ्यावं लागेल ते म्हणजेच उंबाडेचा आमदार चषक. यश पहिला चेंडू. हा चेंडू बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल. शिवसेना उंबर्डे कोळिवली विभागीय शाखा स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्यदिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आमदार चषक. मागची 2 पर्व विद्युत प्रकाश आपण बघितलं की दिवसाढवळ्या क्रिकेट टुर्नामेंट बघायला मिळाली, पण इथे मात्र पहिला प्रयत्न आहे की विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आमदार चषक तिसऱ्या पर्वात. पहिलाच बॉल वाईड. धावसंख्या 36. मिस टाइम आहे. शतशक दूरवर उभा आहे. मिस टाइम फटका. हलकासा सर्कलच्या बाहेर चेंडू लँड होतोय. इथे सहजगत्या 2 धावा झाल्या असत्या पूर्ण, पण बघतो त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली. निलेशला स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचा आहे. 2 षटकार त्याने ऑलरेडी मारले. त्याची बॅट चांगली तळपली आहे आणि या मुवमेंटला तो स्ट्राईकवर असणं इम्पॉर्टंट आहे कौसा संघासाठी. 37. 37 धावा धाव फलकावर. इनिंगमधले अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यश पाटील बॉलिंग मार्कवर. कशा प्रकारे थांबवेल निलेश भोईरला. बघूया निलेशसाठी फिल्डिंग कशा प्रकारे. ऑनसाईडला 4 खेळाडू पेट्रोलिंग करतात. बाउंड लँडवर स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. त्या ठिकाणी मेघनाथ आणि सर्कलच्या एक मात्र खेळाडू फाईन लेगमध्ये. असे 5 खेळून बघतो ऑनसाईडला. यशचा पुढचा चेंडू. समोर निलेश. ऑप्शनच्या बाहेर कव्हर्समध्ये फटका. शतशक त्या ठिकाणी जज करतोय. ट्रॅप होता हा. 4 खेळाडू ऑन साईडला लावून चेंडून बघितलं. ऑप्शनच्या बाहेर तिने टाकला. फुल टॉस टाकला आणि थेट भाग पडला फटका खेळण्यासाठी निलेशला. दिस इज द बिग विकेट. फलंदाज बाद. फटक्यावर नाराज झाला कारण डबल माइंडेड झाला होता. नक्की एक्झॅक्टली खेळू कुठे. फुलटॉस चेंडू बटला. द्विधा मनस्थितीमध्ये आपण बघितलं की डबल माइंडेड झाला होता त्या ठिकाणी निलेश भोईर आणि एक सरळ सोपा जेल साहिलच्या हातामध्ये त्याने दिलाय. 37 लॉस ऑफ 5. स्टील 4 बॉल टू गो. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज प्रशांत पाटील. षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू बघायचा. या मोमेंटला गरज आहे संघाला त्या षटकारांची. फुलटॉस आहे. आउटसाइड एज. इव्हन फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी तो कॅपिटलाइज करू शकणार ती संधी. आउटसाइड एज गेली. चेंडू मागे गेला निघून राजकुमारकडे. चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव आणि धावसंख्या 38 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू यशचा. फुलटॉस. रबर स्टॅम्प. थेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर खूप उंच मारलाय. षटकार.
आणि दोन्हीही हरवले. तुम्हाला नवीन चेंडू मिळेल पण तो विदाऊट चॉईस मिळणार आहे. तर षटकार मारलाय धावसंख्या 44. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेशच्या बॅटून हा पहिला षटकार आहे. अजूनही त्याला षटकार मारावे लागतील. निदान 50च्या आसपास जावं लागेल तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं गावदी क्रिकेटला उंबारली संघासमोर. 44 लॉस ऑफ 5. 2 बॉल टू गो. चाला फटका कव्हर्समध्ये 2 खेळाडूच्या गॅपमधून चेंडू सीमारेषे बाहेर फरार. खणखणीत चौकार. चांगली बॅट तळपली आहे योगेशची. एक चौकार एक षटकार बॅक टू बॅक मारलाय. निळ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये. ओ हो 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 लाजवाब. खूप चांगला लपेटलाय चेंडू सीमारेषे बाहेर. दर्जेदार दर्शनीय षटकार. आणि 50च्या पलीकडे टार्गेट सेट करण्यात मात्र आपण बघतो यशस्वी झालेत कौसा संघाचे फलंदाज. शेवटच्या टप्प्यात योगेशने चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू 21 धावा नाबाद. अप्रतिम षटकार मारले त्याने आपल्या बॅटमधून. 2 षटकार 1 चौकार आणि आपल्या संघासाठी खेळी सजवली 21 धाव्यांची. संघाची धावसंख्या 54 आणि 55चं लक्ष असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. खोणी अ आणि पडले संघाचे संघनायक त्वरित व्यासपीठावर या. सामना 4 षटकांचा असल्याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. आणि आपण टॉससाठी वळूया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस इथे केला जाईल. 55चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी गावदी क्रिकेटला उंबाली संघासमोर. आणि टॉस कंप्लीट करण्यासाठी आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय एकनाथ सदू पाटील यांना विनंती असेल आपल्या हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकी केली जाईल. येस, दुसऱ्या फेरीला सुरुवात होतीये. 2 दिग्गज संघ आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूला खोनी आणि त्यांच्या विपक्षात आदर्श पडले. हेड टेल कोण कॉलिंग करणार? येस, आदर्श संघ पडले संघ कॉलिंग करतोय. येस, टेल कॉलिंग केले गेले. हेड आलाय म्हणजे खोनी संघाने नाणेफेकी जिंकले. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच डिसिजन कळवायचं आहे. बस आपण फिल्डिंग. येस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आदर्श पडले 11 संघाला. तर मैदानाच्या आतमध्ये आपण वळूयात. तिथे खूप चांगल्या प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. उंबारली त्यांच्या विपक्षामध्ये कौसा संघ. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला गेला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. टार्गेट सेट केलं 55 या आकड्याचं. नक्कीच सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं होतं फलंदाजी करत असताना कौसा संघाकडून. त्यानंतर शेवटचं षटक एक संजीवनीचं काम करेल. जरूर 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळक आपल्याला पाहायला मिळतं टार्गेटवर 55. पंचांना विनंती असेल शेवटच्या क्षणाला जुने चेंडू जमा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस, बाहेर गेला हरकत नाहीये. चला फील्ड सजवून घ्यायची आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उंबारली संघाकडून. ओमकार पाटील सिनियर
गोलंदाजी मागू सज्ज होतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदी उंबारली संघाकडून यश पाटील आणि राजकुमार. पहिल्या सत्राचा जर विचार केला गेला तर अतिशय भन्नाट गोलंदाजी झाली. सातत्याने यॉर्कर चेंडूचा मारा पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने धावसंख्या स्थिरावलेली जरूर होती, परंतु शेवटचे 3 चेंडू संजीवनीचं काम जरूर कौसा संघासाठी झालंय. उंबारलीचे सचिन भोईर आपण यायचं आपलं विनंती, आपलं स्वागत असेल. समोरच्या दिशेला खेळून गेले बॉलर बॅक टू द ड्रायव्हर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एका चेंडूवर इथे मात्र फर्स्ट धाव स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन केला गेलाय. येस प्लीज सन्माननीय सचिन भोईर आपण यायचं व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. तसेच प्रेमनाथ कालन आपण देखील यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडूला खेचून दिलंय. इथे मात्र लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. वतीने आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. पाहुण्यांचं स्वागत इथे मात्र षटकाराने पाहायला मिळालाय. राजकुमार पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळालाय. चेंडू बाहेर निघणारा होता, ऑन साइडला अक्षरशः खेचलाय चेंडूला. चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 7. फोन चेंज केलाय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगली फेकी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. षटकारानंतर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. वेगवान गतीचा चेंडू इथे मात्र हाताळत असताना सिनियर ओमकार अनुभव पणाला लावतोय. खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरावर ऍक्शन रिप्ले. इथे कोण चेंज केलंय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच ना सांगतात आम्हाला यस इट इज वाईड. अवंतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या पुढे जाते 8 या आकड्यावर. 9 हे करेक्शन करायचंय. पुन्हा एकदा अँगल क्रिएट करतोय. चेंडू बाहेर निघतोय. ज्या प्रकारचा कोण चेंज केलाय, ज्या प्रकारची फेकी शैली आहे, मलिंगा स्टाईल चेंडू जेव्हा पडतो बाहेर निघणारा चेंडू सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे 30 यार्ड सर्कल मध्ये. इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. गावदी उंबारली संघाला लागलेला पहिला हादरा, विकेटचं पतन, पहिला गडी बाद. डीजे अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतं डीजे अमरच्या माध्यमाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय भावेश पाटील. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सिनियर ओमकार. चेंडू आतमध्ये 3 यष्ट्यांच्या मध्ये चेंडू पिचिंग केले जाते. त्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र फर्स्टला म्हणावं लागेल फलंदाजाचा. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वेल जज झेल तिथे पाहायला मिळालाय. भावेश पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. 30 यार्ड सर्कलमध्ये वेगाने चेंडूवर आल्यात. अशा प्रकारे चेंडूला अडवला गेलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. गावदी उंबारली संघ एका गड्याच्या मोबदल्यात 10.
सध्या तरी महाराष्ट्राच्या धर्तीवर जर विचार केला गेला तर क्रिकेट आणि बैलगाडा हे दोन क्षेत्र सध्या तरी भन्नाट ज्या खेळाची क्रेज सध्या तरी वाढत चालली आहे. नक्कीच जर मागच्या काही महिन्यामध्ये पाहिलं गेलं तर सातारा येथे भरवले गेलेल्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 फॉर्च्युनर, 2 थार आणि ट्रॅक्टरच्या स्वरूपाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी विश्वविक्रम म्हणावं लागेल. बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रथमच फॉर्च्युनर सारखे पारितोषिक येत आहेत. म्हणजेच बैलगाडा क्षेत्राला नक्कीच सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कल्याण ठाणे जिल्ह्यातील बैलांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी बजावली होती. त्यामधील सर्वांचा आवडता 1001 धावणीचा मथुर बैलाने देखील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी निलेश स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक 3 चेंडू पर्यंत जातील परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स ओढतोरोप 4 धावांसाठी हा नजाकत बारा चौकार. निलेशच्या पहिल्याच चेंडूवर इथे मात्र प्रहार केला गेलाय. फलंदाज भावेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. चेंडू बाहेर निघणार होता त्याच दिशेला चेंडूला देखील लॉफ्टेड फटका हा पाहायला मिळाला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स ओढतो 4 धावांसाठी. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या फलक 14. इथे ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. DJ अमरच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची साऊंड क्वालिटी सातत्याने ऑर्केस्ट्रा लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं साऊंड क्वालिटी अमर भोईरच्या माध्यमाने या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निलेश सज्ज बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. खोला टाकलाय चेंडू. गॅपमधून चेंडूला ढकलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने चेंडूवर येतात आणि वेगाने ही धाव मात्र कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने या क्षणभरातच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावर 20. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार केला गेला तर टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो 55 या आकड्याचा. पुन्हा एकदा निलेश. यावेळेस फुलवलेला चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडस क्षेत्ररक्षक दूरवर होता. अलोंग द कार्पेट चेंडू जमिनीला चाट पुसत या षटकातील 3रा चौकार भावेश पाटीलच्या बॅटमधून. रोमॅन्टिक सॉन्ग तर करण काळन आपल्याला पाहायला मिळते ऑपरेटिंगच्या कन्सोलवर. खूप चांगल्या प्रकारचं रोमॅन्टिक सॉन्ग इथे पेश करत असताना पुन्हा एकदा ऑफ साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दूरवर आहेत. या षटकातील हा 4था चौकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून. हा आग ओकणारा चौकार. अगदी लेदर क्रिकेट खेळतो अशा प्रमाणचे फटके इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अलोंग द कार्पेट फक्त आणि फक्त टायमिंग आणि गॅप सिलेक्शन शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 19 धावसंख्येवर खेळतोय. निलेश थोडासा महागडा ठरतोय. क्रीजचा योग्य तो वापर. चेंडूला फेकून दिलाय. या षटकातील 5वा चौकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून.
की आपल्याला पाहायला मिळते गावदेवी उंबरली संघाची एका कड्याच्या मोबदल्यात 32. 18 चेंडू आणि 23 ची गरज. येस थर्ड अंपायर. पंच 1 मिनिट. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये भूषण जाधव एक एक्सपिरियन्स खेळाडू उंबाडे संघाकडून सातत्याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 23 ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या षटकाचा जर विचार केला गेला तर निलेश षटकचं महागडं ठरलं म्हणावं लागेल कौसा संघासाठी. तब्बल 22 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 5 चौकार भावेश पाटीलच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार ज्युनियरच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. 18-23 समीकरण. राजकुमार पाहायला मिळत सलामीचा एकमात्र फलंदाज. स्लोवर गतीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबारली संघ सध्या तरी फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे परंतु पहिला चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने इथे क्रीजचा योग्य वापर करायचा प्रयत्न केला होता. शफल झाले होते परंतु एक धाव कंप्लीट होते लेग बायच्या स्वरूपाने. यस एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळ हलवार पद्धतीने पुढे जातोय. 33 या आकड्यावर 16-22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर आलेत भावेश पाटील. 5 चौकार या आधीच्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. सलगचे 3 चौकार आलेत. पाहूया चौथा चेंडू त्याच्यासाठी असेल. षटकातील तिसरा चेंडू ओमकार ज्युनियर. यस फील्ड पोझिशन थोडीशी सेट केली जाते. स्पीड अप करायचं आहे थोडंसं. रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅट्सने आतापर्यंत 5 चौकार भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले परंतु यावेळेस काहीतरी वेगळा करण्याचा निर्णय मनामध्ये आधीच ठरवलं होतं की रिव्हर्सच्या माध्यमाने क्षेत्र खाली होतं त्या क्षेत्रामध्ये पाठवायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजीच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकी चेंडू. इथे चान्स जरूर होते. डायरेक्टची संधी जरूर होती परंतु चान्स घेतला नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमबॅक इथे मात्र झालाय म्हणावं लागेल कोसा संघाकडून. आता समीकरणाचा विचार केला गेला तर 14-22 समीकरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी भावेश पाटीलच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा चौकार.
सज्ज आतापर्यंत चांगली गोलंदाजी, त्यानंतर चौकार. यावेळी चेंडू मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतात, शेवटच्या क्षणाला हातामधून ड्रॉप झाली आहे झेल. सेट फलंदाज भावेश पाटील साठी ही झेल होती आणि ती संधी मात्र गमावली. जो फलंदाज आतापर्यंत त्याच्या बॅट मधून तब्बल 6 चौकार आलेत, त्या फलंदाजाची विकेट घेण्याची संधी इथे मात्र ड्रॉप झाली आहे. समीकरणाचा आता विचार केला गेला तर समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू 16ची गरज. तर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेणार आहोत. येस करण काळन. बारा चेंडू 16ची गरज. या आधीच्या चेंडूवर, शेवटच्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती जरूर. सेट फलंदाज भावेश पाटील ची झेल उडाली होती, नक्कीच दूरवर होती झेल, झेलपर्यंत पोहोचले गेले होते क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. त्यानंतर हातातून ड्रॉप झाली झेल, नक्कीच जीवदान म्हणावं लागेल. जो फलंदाज 11 चेंडू दरम्यान उभारलीचे कैलासदादा पाटील, लेट्सम प्लेअर श्यामदादा भोईर आणि त्यासोबत मंगेशदादा पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळते आणि बरेचसे मान्यवर उंबारलीला सपोर्ट करण्यासाठी आज या आमदार चषक 2026 मध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच कुशाल स्पोर्ट्स गावदेव उंबरली या नावाने ह्या नशीब आजमावलं. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत, चांगला फटका आहे, परंतु चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये नाही. विरुद्ध दिशेला चेंडू थांबत धावले होते क्षेत्ररक्षक. नक्कीच शरीर यष्टीवर जाऊन चेंडू आदळलाय क्षेत्ररक्षकाच्या. झेल ड्रॉप म्हणावी लागेल. नक्कीच हे झेल आपल्याला पटकावे लागतील, कारण का जर समीकरणाचा विचार केला गेला तर आता मात्र समीकरण पाहायला मिळालं 11 चेंडू 14 धावा. गोलंदाजी चांगली होती, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. यस पिंटू पाटील, आपण देखील यायचंय व्यासपीठावर. इथे पुन्हा एकदा संधी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये करणार नाहीये चुकी आणि इथे मात्र सलामीचा फलंदाज जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला होता राजकुमार पाटीलची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन, विकेटचं पतन. डीजेच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिनियर प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने या खेळाडूचा दबदबा कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटर्स संघांमध्ये या प्लेयरचं आवर्जून नाव घेतलं जातं. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका चेंडू. पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने समीकरण आता मात्र खुल्लं झालंय. 9 चेंडू 10ची गरज. सिनियर प्रेमच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय, चौकार आलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज कल्पेश 6 चेंडू खोळात टाकला होता, डिफेन्स केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकाने इथे मात्र स्ट्राईक रोटेड होतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 46 46 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 8 चेंडू 9ची गरज.
आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटल. एका बाजूला कौसा त्यांच्या विपक्ष कुशल स्पोर्ट्स गावदेवी उंबाडली या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टान्स चेंज केलं होतं, थोडंसं शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, डीप फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र हुकला म्हणावं लागेल. भावेश पाटील जो आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो, तब्बल 12 चेंडूमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तब्बल 6 चौकार या इनिंगमध्ये तो साकार केलाय. त्याला देखील जीवदान मिळालंय जरूर. त्याचं त्या संधीचं सोनं नक्कीच केलंय आतापर्यंत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत कशा प्रकारे आपली कामगिरी पेश करतोय. यावेळेस उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा षटकार ठोकला भावेश पाटीलने. षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफळ संख्या फलकावर 52. 2 गड्याच्या मोबदल्यात जर जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला गेला तर 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार ज्युनियर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक अगदी योग्य रीतीने हाताळलं होतं ओमकार ज्युनियरने, परंतु त्याला डिफेंड करण्यासाठी धावा किती पाहायला मिळतात? 3 धावा. येस, पुन्हा एकदा थर्ड अंपायर साठी आपल्याला जावं लागेल. चला, 3 धावेची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार ज्युनियर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावेची गरज असताना रंगतदार मॅच होईल असं म्हणावं लागेल, कारण का मागची जर स्पेल पाहायला मिळाली ओमकार ज्युनियर कडून, चांगलं षटक हाताळलं होतं. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू त्याच्या मार्फत. पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या फेरीला इथे मात्र पाहायला मिळते पहिली मॅच. दुसऱ्या फेरीतील कोणी त्यांच्या विपक्षात आदर्श पडले, एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या भेटीसाठी, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच. दुसऱ्या फेरीतील चांगल्या मोठी लढती पाहायला मिळतील. सर, 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असताना ओमकार ज्युनियर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवर फलंदाज सिनियर प्रेम. पहिला चेंडू, काय चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय. मजा येणार आहे, कारण का चांगला गोलंदाज आहे. आणि नुकतंच गावदेवी उंबारलीचे पुरस्कर्ते आज कुशल शिषा स्पोर्ट्स या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतोय. आणि लेट योगेश पवार प्रतिष्ठान आणि कुशल शिषा स्पोर्ट, पिंट्या शेठ पाटील. फायनलला जर उंबारली टीम पोहोचली तर एकविरा ट्रिप आहे उंबारली संघाला, पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून. यस, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. काय स्पेल हाताळलाय, गिरकी घेणारा चेंडू. मॅजिक डिलिव्हरी म्हणावी लागेल. चेंडू 3 स्टंप मध्ये पडतोय, त्यानंतर ऑफ स्टंप. विकेटच्या जोरावर 2 धावा चालू शकतील. यावेळेस लिडिंग एज जरूर होती थोडस. येस, 1 धाव कंप्लीट झाली. नक्कीच चेंडू यावेळेस थोडासा पुढे टाकला होता, त्याच अनुषंगाने ही 1 धाव इथे मात्र ऍड केली जाते. की जर 3 चेंडू 2 ची गरज, 1 धाव देखील चालू शकते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ओमकार ज्युनियर कडून.
हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे. काय स्पेल हाताळली आहे. पहिला षटक देखील. येस, लाईट येते. एंट्रन्स पार लाईट का ती? येस, 3 चेंडू 2ची गरज, 1 धाव देखील चालू शकते. स्ट्राईकवर पाहायला मिळतात भावेश पाटील. सेट फलंदाज, आतापर्यंत 35 धाव संख्या वैयक्तिक पाहायला मिळेल त्यांच्या समोर कडवं आव्हान. इथे इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओढ 4 धावांसाठी विजयाचा चौकार येतो भावेश पाटीलच्या पॅटमधून. उमरलीचे लेजंड प्लेअर आपल्यामध्ये सचिन दादा भोईर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नामवंत क्रिकेटर सचिनजी भोईर उंबारली यांचा आपण सन्मान करावा. कॉम्बॉक्सला फक्त विनंती की सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा आपण. एकोणचाळीस धावांचा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्याकडून आणि